राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आजचा विषय हा कुठल्याही राजकारणावर मी करत नाही आहे किंवा राजकारणावर करत नाही. एक बातमी सकाळी फेसबुकला पाहण्यात आली की या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे कामाचा अतिताण आल्यामुळे काल रात्री त्यांना ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. खरं म्हणजे या बातमीच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या त्या वाचून खूप वाईट वाटलं. म्हणजे आता आमची काय भावना मरत चाललेली आहे का, संवेदना मरत चाललेली आहे का, काय कळत नाही. म्हणजे शत्रूच्या सुद्धा दुःखात सामील होणं ही शिकवण आम्हाला आहे. खाली त्या प्रतिक्रिया वाचल्यावर मला कधी कधी भाऊ तोरसेकर बरोबर आहेत, ते व्हिडिओमध्ये बोलतात. ते म्हणते ज्यांना ऐकायचं असेल त्याने ऐकावं, मला त्यांच्या कॉमेंट ऐकायच्याच नाहीत. खरं आहे ना. तुम्ही एखाद्या गोष्टीला सभ्यपणे विरोध करू शकता, तुमचं मत मांडू शकता, पण त्याच्यासाठी जो तुम्ही स्तर आपला ठेवताय किंवा खाली ढसाळताय त्याचं काय आहे. मी फार जयंत पाटलाला परवा उमाळा आला की आता लोक शिव्या देतात आणि मग त्यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे. जयंत पाटील, आपण आणि धनंजय मुंडे अगदी खुर्चीवर उड्या मारू मारू मम भार्या समर पाया आम्ही कसं हसत होतं. आता तुम्हाला वाईट वाटायला बरं. शिव्या देणारा कोण? तर तुमचा सहकारी पक्ष. म्हणजे इतक्या घाणेरड्या शिवाय त्याची काही पातळी नाही आहे. हे पूर्वी आमच्याकडे ग्रामीण भागात असायचं. आम्हाला निलंगेचे 2 नेते माहीत आहेत. म्हणजे त्यांच्या सभेमध्ये आई बहिणीचा उद्धार झाला नाही तर सभा मिळमिळीत झाली असं लोक समजायचे. पण हळूहळू आता ते सगळं बदलत चाललं. म्हणजे एकनाथ शिंदे आजारी किंवा कुणी आजारी माणूस आहे, तो आपला शत्रू जरी असला किंवा त्याच्या घरी काही दुःखद घटना घडली तर आपण जाऊन एक संवेदना व्यक्त करतो. पण आमचा स्तर एवढा खाली गेला आहे की जी व्यक्ती ॲडमिट झाली ती मरावी. अरे मग तुझा त्या व्यक्तीचा काय संबंध आहे? काय असं ते एकनाथ शिंदेनं पाप केलं आहे? हां, एकनाथजी शिंदेकडून पाप झालं हे खरं आहे. ते एक रिक्षा चालवत होते, त्याने आमदारकीचं स्वप्न का पाहावं? बरं, आमदारकीचं स्वप्न पाहिलं, मंत्रिपदाचं स्वप्न का पाहावं? मंत्रिपदाचं स्वप्न पाहिलं, मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न का पाहावं? बाळासाहेबाचा हिंदुत्वाचा विचार पुढे न्यायचा म्हणून शिवसेनेतून बाहेर का पडावं? हा त्यांचा गुन्हा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्याची मरणाची इच्छा व्यक्त करताय. ज्या दिवशी एकनाथ शिंदे दमतील, हे सगळं गोळा करताना आणि पडतील, तेव्हा त्यांना शेवटी 5 फूट जमीनच लागणार आहे, लक्षात घ्या. एकनाथजी शिंदेला उठता बसता शिव्या देणाऱ्या संजय राऊतला आजारी असताना त्यांच्या घरी जाऊन एकनाथजी शिंदे भेटलेत. कोण खाली शिव्या देतं हे न समजणे इतके आम्ही वेडे नाहीत किंवा मूर्ख नाहीत. आम्हाला माहिती कोण 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 शिव्या देतं आणि कुठल्या विचारधारेशी संबंधित आहेत ते. मला सांगा, आत्ता संजय दीनप्पा पाटील शिवसेनेत आलेत, पण त्यांच्या पत्नी आजारी असताना त्यांना जाऊन एकनाथजी शिंदे भेटले. अगदी राजकीय विरोधकांना सुद्धा ते जाऊन भेटतात, वेळोप्रसंगी मदत करतात, त्याचा गवगवा करत नाहीत. पण हा माणूस आजारी, मग काय म्हणले? खाजगी रुग्णालयातच का दाखल झाले? अरे तुम्हाला बिल द्यायचं आहे का त्यांचं? ते पाहतील ना काय करायचं ते. पण एखादा माणूस आजारी पडल्यानंतर तो लवकर बरा व्हावा. मी मला आठवतं की संजय राऊतचं तर माझं खूप चालतं, पण ते ज्यावेळेस आजारी पडले त्यावेळेस आम्हीसुद्धा ईश्वराजवळ हीच प्रार्थना केली की लवकरात लवकर बरे व्हावे. हा, आपला शत्रू मजबूत असला तर आपल्या वाणीला धार येते. जर समोर शत्रूच मजबूत नसेल तर आपल्या वाणीला काय धार येणार आहे? पण ही जी काही चालू आहे याचा स्तर कुणी पाडला याचासुद्धा विचार केला पाहिजे. म्हणून म्हणलं नाही की एखादा माणूस आजारी असतो, एखाद्या माणसाच्या घरी काही दुःखद घटना होते, त्यावेळेस ही भारतीय संस्कृती आहे. विशेषतः महाराष्ट्रात ही संस्कृती नव्हती. थोडं उत्तर भारतात हे प्रकार होता, पण महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. वैर, राजकीय वैर आहे ते. काय तुमच्या जमिनीचं भांडण नाही किंवा सत्तेचं भांडण. म्हणजे सत्तेचं भांडण जरी असलं तरी जायजाचं भांडण नव्हतंच ना ते. पण सत्तेमध्ये राहूनसुद्धा आपला एक स्वभाव ठेवला पाहिजे की जरी सत्तेतला विरोधक असला
तरी त्याच्या सुखदुःखात आपण सामील झालं पाहिजे. एक आपल्याकडे शिष्टाचार असतो, तो शिष्टाचार पाळला पाहिजे. तो सगळा मेला आहे. आता मला माहिती की खाली कुणी यांच्याविषयी वाईट भावना व्यक्त केली तर मग ते दुसरी मन आपल्याकडे आहे ना, कावळ्याच्या शापाने काय ढोर थोडंच मरत असतं. म्हणजे आता यांना कावळे म्हणण्याची वेळ आमच्यावर आलीच नाही, तर आम्हाला म्हणण्याची इच्छा नव्हती आहे. पण मला असं वाटतं की हळूहळू हे जी संस्कृती महाराष्ट्राची आहे ती लोप पावली. त्याला कारण आम्ही राजकीय लोक आहोत हे निश्चित आहे. पण आम्हीसुद्धा आमच्या सुधारणा केली पाहिजे. कितीही शत्रू असला तर तो आमचा राजकीय शत्रू आहे, विचाराचा शत्रू आहे. त्याचं आपलं वैयक्तिक काहीच भांडण नसतं. त्याच्यामुळं एखादा माणूस आजारी पडला, एखाद्या माणसाच्या घरी काही दुर्घटना घडली तर आपण कसं बोललं पाहिजे, कशा प्रतिक्रिया दिलं पाहिजे याचं शिक्षण द्यायला पाहिजे का माहीत नाही. पण शिक्षण घेण्याच्या पलीकडे काही लोक गेलेले आहेत. आणि मग आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी मग खाली काही कॉमेंट देतात. मला वाटतं अशा कॉमेंट टाळता आल्या तर टाळल्या पाहिजेत. खरं म्हणजे फेसबुकनं, यूट्यूबनं अशा कॉमेंटच दाखवल्या नाही पाहिजेत. पण आता सगळ्याला स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मेलं पाहिजे अशी भावना व्यक्त केलेली टी व्हीवर दाखवलं जातं. आणि तरीही या देशातले लिब्रांडो तथाकथित सेक्युलर लोक म्हणतात की देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. मला वाटतं 75 साली असं कोणी म्हणलं असतं तर त्याला तर फाशीच दिली असते. आज तुम्ही पंतप्रधानाच्या मरणाची सुद्धा जाहीर अपेक्षा व्यक्त करता. ह्याच्यापेक्षा तुम्हाला स्वातंत्र्य काय पाहिजे? मला वाटतं हा स्वातंत्र्याचा अतिरेक आहे. पण प्रत्येकाने आपल्या मनावर एक बंधन घातलं पाहिजे की अशा वेळेस आपण काय बोललं पाहिजे. धन्यवाद.